दिलेला आहे. आमदार रोहित पवार यांना घेऊन पोलिसांची गाडी ही आता पुढच्या दिशेला अग्रेसर झालेली आहे. चांदवड पोलीस स्टेशन पर्यंत आता यांना शक्यता आहे. आता नेमकं पोलीस या आंदोलकांना आमदारांना कुठे घेऊन जातात ते बघणं ही तेवढंच महत्वाचं आहे. परंतु आपण बघतोय जे आंदोलन शांततेमध्ये सुरू होतं त्या आंदोलनाला आता कुठेतरी वेगळं वळण लागलं असं दृश्य या इथे बघायला मिळतं आहे. पुढच्या बाजूला देखील मोठा पोलिसांचा बंदोबस्त. तर 3 प्रतिक्रिया आपण नेत्यांच्या ऐकल्या. मुकुल, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ आणि रोहित पवार या तिघांनीही हेच म्हटलेलं आहे की जर अशा प्रकारे आंदोलन दडपलं जाणार असेल, सरकार दडपशाही करणार असेल तर शेतकऱ्यांच्या प्रश्नांविरोधात आवाज कोण उठवणार असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. आणि मुंबईला लॉंग मार्च काढण्याचा इशारा देखील शशिकांत शिंदे यांनी दिलेला आहे. ज्या 3 नेत्यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जात होतं, रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ, त्यांना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेलं आहे. टायर जाळण्यात आलेले आहेत. आंदोलक आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय. काही कार्यकर्त्यांना, काही आंदोलकांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. अतिरिक्त कुमक मागवण्यात आलेली होती आणि या सगळ्यांना सध्या ताब्यात घेण्यात आलंय. आंदोलन थांबवण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलेला आहे. चांदवडमध्ये हे आंदोलन केलं जात आहे. एक सभा आयोजित करण्यात आली होती आणि त्या सभेनंतर आता इथे फक्त थांबायचं नाही तर इथून पुढे जायचं, टोल नाक्याच्या दिशेने जाण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. आणि त्यानंतर मात्र या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना आणि शेतकऱ्यांना, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. ही दृश्य सध्या आपण पाहतोय नाशिकच्या चांदवडमधली. आंदोलन करून शेतकऱ्यांच्या बाजूच्या फक्त आम्हीच आहोत असा केविलवाना प्रयत्न महाविकास आघाडीचे नेते मंडळी करतात. परंतु मुख्यमंत्री शेतकऱ्यांना कुठेही वाऱ्यावर सोडणार नाही. कांदे उत्पादक करणाऱ्या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा दिलासा मिळेल ह्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. त्या माध्यमातून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारे ह्या विषयावर आपली भूमिका मांडत आहेत. आंदोलक आणि पोलिसांमध्ये रेटारेटी झाल्याचं चित्र सध्या आपण पाहतोय. पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलेलं आहे. हर्षवर्धन सपकाळ, शशिकांत शिंदे, रोहित पवार यांना सध्या ताब्यात घेतलेलं आहे आणि आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीनं केला जातोय. दरम्यान पोलिसांना पुढे करून सरकार दडपशाही करताय, आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जातोय अशी प्रतिक्रिया ताब्यात घेतलेल्या 3ही नेत्यांनी दिली. पण आम्ही इथे थांबणार नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही लढत राहू आणि आम्ही आवाज उठवत राहू असा निर्धार देखील यांनी व्यक्त केला. त्यांना देखील पोलिसांनी ह्या ते चांदवडमध्ये टायर जाळून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. हर्षवर्धन सपकाळांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि हे आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न पोलिसांच्या वतीने केला जातो.